नमस्कार, मी मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचं एक नवीन रेसिपी आणि झटपट सगळ्यांना खूप आवडेल अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं एका भांडीमध्ये साधारण 1 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कोणतं तरी एक पीठ घेतलात तरीही चालेल। तर मी इथं दोन्ही मिक्स पीठ इथं घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथं 1 चमचा आहे तो तेल इथं घालून घेतलेला आहे। तेल किंवा तूप इथं तुम्ही वापरू शकता। आणि त्यानंतर हे आपल्याला पीठ आहे तो मळून घ्यायचा आहे। तर पाणी आहे तो इथं थोडंसं करून आपल्याला हे हाताने आहे तो मळून घ्यायचा आहे। पाणी इथं एकदम नाही घालायचं, थोडंसंच घालायचं आहे। आणि बघू शकता आपलं छान असं घट्टसर इथं आपलं गव्हात हे पीठ आहे तो मळून झालेला आहे। ह्याच्यावरती आणखीन थोडंसं 1 चमचा तेल घालून ह्याच्यावरती हे मळून घ्यायचं आणि ताट झाकून आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथं एक कढई घेतलेला आहे, त्यामध्ये साधारण 2 चमचे इथं तेल आहे तो घालून घ्यायचं। गरम झालं की आपण याच्यामध्ये मी इथं एक कांदा असं बारीक पातळ उभं इथं कट करून घेतलेले आहेत। तर ते आपल्याला साधारण 1 मिनिटभर मोठा गॅस ठेवून ह्याला परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ परतवायची गरज नाहीये, तर घालून फक्त मोठ्या गॅसवर 1च मिनिट ह्याला फक्त हलवून घेतलेला आहे। कांद्याचा इथं कलर बदललेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। तर आता त्यानंतर आपण इथं मी एक 3 ते 4 बटाटे आहेत तो उकडवून घेतलेले आहेत। कुकरला लावून 2 शिट्ट्या त्याचे काढून घेतलेले आहेत। थंड झाल्यावर त्याचे मी इथं साल काढून अशा पद्धतीने किसून घेत आहे। बारीक करून घेतलात तरीही चालेल। त्यानंतर आता जे आपण तळून घेतलं कांदा, तर ते आपण इथं ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथं चिली फ्लेक्स घालून घेत आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। चिली फ्लेक्स घालायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा लाल तिखट घातलं तरीही चालेल। त्यानंतर इथं 1 चमचा मी इथं ओवा आहे तो घालून घेतलेला आहे। तर ओवा घातल्यामुळे हे खूप छान लागणार आहे। सोबतच मी इथं आमचूर पावडर घालून घेतलेला आहे साधारण 1 चमचा। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर खूप सारे ह्याच्यामध्ये बारीक कट केलेले कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये जिरा घालू शकता किंवा बडीशोप घालायचं असेल तर बडीशोप घालू शकता किंवा काळी मिरीचं पूड सुद्धा घालू शकता। पण मी इथं खूप काही न घालता असंच बनवणार आहे। तर सारणाला एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं त्याला सुद्धा एक 10 मिनिटं झालेले आहेत। त्यानंतर त्याला आणखीन 1 मिनिटभर मळून घेतलं। त्याचे असं इथं भाग छोटे गोळे इथं तयार करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथं गव्हाचं पीठ थोडंसं घालून ह्याला मी असं उभं असं रोल तयार करून घेतलं आणि त्यानंतर असे इथं ह्याचे 5 ते 7 छोटे गोळे आहेत तो तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही इथं मोठं सुद्धा बनवू शकता। आणि त्यानंतर त्यातला एक गोळा मी इथं घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ लावायचं दोन्ही साईडला आणि आपल्याला गोल असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। आणि खूप जास्त असं पातळ देखील नाही लाटायचं, बघू शकता अशा पद्धतीचं लाटून घ्यायचं आहे। तर आता आपण हे पहिलं तुम्ही एकदमच सगळे इथं हे पराठे म्हणू शकता किंवा चपाती म्हणू शकता तो बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं तव्यावरती शेकून घ्यायचा आहे। तुम्ही कशावरती पॅनवर किंवा तव्यावर ह्याला भाजून घेऊ शकता। त्यामध्ये पहिलं थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावलं तरीही चालेल। दोन्ही साईडला खूप जास्त असं भाजेपर्यंत गरज नाही, कारण आपल्याला ह्याला अजून नंतर सुद्धा भाजून घ्यायचं आहे। फक्त असं हलक्या
हलक्या रंगांवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी एक इथं भाजून दाखवलेला आहे। तर सगळे इथं अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे। त्यानंतर इथं एक चपाती घ्यायचं, त्याच्यावरती टोमॅटोचा सॉस आहे तो घालून घ्यायचा आहे साधारण 1 चमचा, आणि सगळ्या साईडला असं हाताने किंवा चमच्याने पसरवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे आपण सारण बनवलेलं होतं बटाट्याचं, तर ते इथं घालून घेणार आहोत। सारणाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। तर मी साधारण 2 ते 3 चमचे इथं सारण ठेवलं एका बाजूला, आणि त्यानंतर ह्याच्यावरती खूप सारे इथं बारीक कट केलेले चीज घालायचे आहेत। हे चीज घालून तुम्ही एकदा खाऊन बघा, खूप छान लागतं। चीज घालून झाल्यावरती हे उरलेलं चपातीचा भाग आहे तो याच्यावरती असं ठेवून द्यायचा आहे आणि थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आहे। तर असंच मी इथं सगळं पहिलं बनवून घेणार आहे। तर दुसरं चपाती घेतलं, त्याला सुद्धा सॉस आणि सारण चीज सगळं घालून घेतलं आणि त्यानंतर असं चपटं करून घ्यायचं आहे। बाजूला तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तर आता आपण हे भाजून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे किंवा तेल, काही तुम्ही घालू शकता। तर असं पहिलं मेल्ट करून घ्यायचं आहे बटर, आणि त्यानंतर 1 किंवा 2 इथं आपल्याला ते ठेवायचे आहेत जे आपण तयार करून घेतलेलं आहे चपातीचं। तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे। तर मी इथं 2 बसतात म्हणून 2 इथं ठेवून घेतलेला आहे। गॅस बारीक किंवा मध्यम ठेवायचं आणि दोन्ही साईडला छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। साधारण 1-2 मिनिटं मी ह्या साईडला भाजून घेतलं, त्यानंतर इथं पलटी करून घ्यायचं आहे। बघू शकता खूप छान असं याचा इथं कलर आहे तो दिसत आहे। तर आता मी ह्याला काढून घेते आणि सगळे अशा पद्धतीने भाजून घेणार आहे। तर मी इथं एका ताटमध्ये ठेवून घेत आहे आणि सगळे मी इथं भाजून तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता सगळे एकसारखे इथं दिसत आहेत। तर तुम्ही सुद्धा कधी असं हलक्या भूक लागलं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं झटपट होणारं नक्की बनवू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर